नमस्कार मैत्रिणींनो, चला मी झाली आहे तयार। हे बघा सगळं हे केलंय मी आणि हे बघा तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय घेतलं ते। हे बघा मैत्रिणींनो, हे घेतलं आहे मी साहित्य। तर बघा काय काय घेतलं। इथे आहे पंचामृत, विड्याची पानं, सुपारी, फुलं, दिवा, वात, कापसाची माळ, खडीसाखर, तांदूळ, अगरबत्ती, एक खणी सामान, गहू, खोबरं, गूळ, आंबा, धाग्याची रीळ, एक ब्लाऊज पीस, पांढरं वस्त्र, बांगड्या, खारका आणि हळदी कुंकू, पाणी आणि प्रसाद असं घेतलं आहे मी साहित्य। आणि आपल्याला जायचं आता पूजेला। तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बघा मी दाखवत आहे तुम्हाला। चला तर जाऊया आपण वडाच्या पूजेला। चल ग सई वडाच्या पूजेला। आता सर्वप्रथम आम्ही पाणी फिरवून घेत आहे झाडाला वडाच्या। जवळच अंतरावर आहे। इथे ठेवलंय पीस, हळद कुंकू व्हायला, आंबा व्हायला, फुलं, वस्त्र, एक खणी सामान, अगरबत्त्या लावून घेतले आहेत आता। आमच्या इकडे जवळच खूप बायका जमत आहेत, कोणी मागे पुढे जातं। आता वस्त्रमाळ देवाला अर्पण करते। गहू तांदूळ अर्पण करून, सर्व अर्पण करून माझी झाली आहे पूजा। माझी सुनबाईची पण झाली आहे पूजा। आणि बघा आता आम्ही वडाला मारतोय प्रदक्षिणा। ही जी आपली संस्कृती आहे, आपले जे भारतातच बघायला मिळते। आणि पतीवरचं प्रेम जे आहे ते पण आपल्या भारतातच बघायला मिळते मंडळी। आणि काही सण असे आहेत जे आपल्याला नवनवीन पिढीला आपण काही देऊन जातो। प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्त्व असतं। सुवासिनींना श्रृंगाराचं महत्त्व असतं। आणि प्रत्येक सणाला आपण आपले परंपरा जपतच असतो। तर आमच्या चालल्या आहेत वडाला प्रदक्षिणा घालून झाल्या आता। आणि आता मी आम्ही आलेल्या तिथे सर्व सुवासिनींची एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरून मानपान करतो, एक एक करून। वाण देण्याचं खास महत्त्वाचं असतं प्रत्येकीला। वाण खूप मजा येते, वाण द्यायचं, नाव घ्यायचं सगळ्या जणींनी एकत्र मिळून। नवीन मुली असल्या तर त्या थोड्या लाजत बुजत वाण देतात। बघा आमच्या सुनबाईची बहीण आहे लाण्या। सर्वांचा मानपान झालेला आहे, आम्ही काढले। नंतर फोटो बघा ग्रुपमध्ये आमच्या सर्व बायकांचे फोटो काढले। फोटो काढून झाले, आता आलो आहे आपण घरी। आता करणार आहे मी साहेबांची पूजा, आपल्या पती परमेश्वर त्यांची पूजा करून, त्यांचं औक्षण करून दर्शन घेणार आहे। त्यांचं औक्षण केलं नंतर आमच्याकडं असं आहे की ते पण मला प्रत्येक वेळेस कुंकू लावतात बरं का। एकमेकांना कुंकू लावतो दर्शन घेऊन। काही नाही हो, आपल्यावरचं पतीचं प्रेम दिसून येतं प्रत्येक वेळेस। आणि त्यांच्या लंब्या आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण प्रार्थना करत असतो देवाकडे। आणि आमची झाली अशी वटपौर्णिमा। मैत्रिणींनो, तुमची कशी झाली ते नक्की सांगा। आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ आजचा तुम्हाला, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, फॉलो करा।
आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला नवीन वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.